नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। पुणे सातारा महामार्गावर पेट्रोल पंपावरील कामगारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीचा भुईंज पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे आणि या कारवाईत पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रे आणि कारसह तब्बल 10,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 22 जून 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की वेळे तालुकावाईची गावच्या हद्दीत करुणा मंदिरासमोर काही लोक अंधारात संशयास्पदरित्या दबा धरून बसलेले आहेत आणि हे लोक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं सापळा रचला। साध्या पेशात असलेल्या पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने रात्रीचे 3:15 सुमारास या टोळीला वेढा घातला। पोलिसांची चाहूल लागताच 5 जणांच्या टोळीने पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी शिताफीने चौघांना झडप घालून पकडले तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला। पकडण्यात आलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 तीक्ष्ण कोयते, 1 कटावणी, मिरची पूड, 3 मोबाईल फोन आणि 1 एटेरगा कार या वस्तू आढळून आल्या आहेत। अमित बजरंग चव्हाण वय वर्ष 28 राहणार खेड शिवापूर, सुफियान मुस्तफा मुजाहिद वय वर्ष 30 राहणार खेड शिवापूर, सूरज महादेव जाधव वय वर्ष 19 राहणार खेड शिवापूर, एक विधी संघर्षित बालक अल्पवयीन अशी अटक केलेल्यांची नावे असून प्राथमिक तपासात या टोळीने मेढा भागातील डीपी चोरीचा गुन्हा कबूल केलेला आहे। त्यांच्याकडून महामार्गावरील डिझेल चोरी, घरफोडी आणि इतर मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भुईंज पोलीस पथकाचे या धाडसी कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन केले आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट।